नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आज आपण पाहणार आहोत MST-CET म्हणजेच महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट या परीक्षेबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन. याच्यामध्ये आपण MST-CET ही एक्झाम किंवा ही टेस्ट दिल्यानंतर कोणत्या कोणत्या करिअर अपॉर्च्युनिटीज असतात, मार्क्स किती आहे त्या एक्झामसाठीचे, एक्झाम ऑफलाईन होते की ऑनलाईन होते, क्वेश्चन्स किती असतात, PCB साठी आहे, PCM साठी आहेत की PCMB दोन्ही ग्रुपसाठी आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण चर्चा करणार आहोत. त्यासोबतच बुक्स कोणते वापरले पाहिजेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहेत. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा तर आपण करिअर अपॉर्च्युनिटीज पाहतोय की तुम्ही जेव्हा ही एक्झाम देणार आहात तर याच्यानंतर तुम्हाला कोणत्या करिअर अपॉर्च्युनिटीज मिळणार आहेत हे आधी आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते इथे जे या ज्या करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत, 1 मिनिट, या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट 2 करिअर अपॉर्च्युनिटीज पाहायला मिळतात, बीटेक आणि बीटेक. ओके, सो फर्स्ट बीटेक आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जर ही एक्झाम दिली तर तुम्हाला बीटेकला ऍडमिशन मिळू शकतं जर तुम्ही PCM ग्रुप घेतला तर. म्हणजे जर तुमचा मॅथ्स असेल तर तुम्ही बीटेक करू शकता ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये किंवा बायोटेकमध्ये. याच्या व्यतिरिक्तही अजून बरेचशा अपॉर्च्युनिटीज आहेत. मी या ठिकाणी काही मेन अपॉर्च्युनिटी घेतलेल्या आहेत. अजून बरेचशा अपॉर्च्युनिटीज आहेत, तुम्ही याच्यावरती पण बाकीची इन्फॉर्मेशन पाहू शकता. तर आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे लेट मी मार्क. ओके, सो हे 2 आहे, बीटेक आणि बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आणि बीटेक बायोटेक. त्यासोबतच थर्ड आहे ते म्हणजे बीटेक फूडटेक. अगेन याच्यावरती अजून रिसर्च तुम्ही नक्कीच करू शकता. नेक्स्ट आहे BSc करायची असेल ॲनिमल हजबंडरीमध्ये किंवा ॲग्रिकल्चरमध्ये, कम्युनिटी सायन्सेसमध्ये, फॉरेस्ट्रीमध्ये, फिशरीजमध्ये, हॉर्टिकल्चरमध्ये, तर या सगळ्यांसाठी पण तुम्हाला MST-CET एक्झाम द्यावी लागते. त्यासोबतच ज्यांना बी फार्मसी करायचं आहे त्यांच्यासाठी देखील तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ही एंट्रन्स टेस्ट पण क्लिअर करावी लागते. त्यासोबतच तुम्ही ज्याही कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये जाणार असाल किंवा कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला बी फार्म करायचं असेल त्या ठिकाणी पण त्यांची काही एक्झाम असेल तर तुम्हाला तीही क्लिअर करावी लागते. कारण प्रत्येक युनिव्हर्सिटीच्या वेगवेगळ्या एक्झाम्स असतात. सो तुम्हाला MST-CET तर द्यावी लागतेच, मग त्याच्या व्यतिरिक्तही काही युनिव्हर्सिटींच्या स्वतःच्या पण एक्झाम असतात, त्याही तुम्हाला क्लिअर कराव्या लागतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ही जी एक्झाम आहे याच्याबद्दल माहिती. याच्या आधी सांगितल्याप्रमाणे PCM आणि PCMB चारही ग्रुप जे आहेत किंवा PCB. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही PCM मध्ये देखील MST-CET देऊ शकता, PCB मध्येही, आणि तुम्हाला जर दोन्ही द्यायचं असेल म्हणजे PCM आणि PCB तरीही तुम्ही देऊ शकता. सो या ठिकाणी रेस्ट्रिक्शन्स काहीच नाहीयेत. तर तुम्हाला 3 पेपर पाहायला मिळतील जर तुम्ही दोन्ही ग्रुप देणार असाल तर. जर तुम्हाला फक्त PCM द्यायचं असेल तर तुम्हाला फक्त पहिले 2 ग्रुप द्यायचे आहेत. जर तुम्हाला फक्त PCB द्यायचं असेल तर तुम्हाला सेकंड आणि थर्ड पेपर द्यायचे आहे. ओके, सो डिपेंड अपॉन की तुम्हाला कोणता पेपर द्यायचा आहे, कोणत्या विषयाचा पेपर द्यायचा आहे किंवा कोणत्या अपॉर्च्युनिटीसाठी तुम्हाला पेपर द्यायचा आहे, कशासाठी द्यायचे आहे, त्यानुसार या ठिकाणी पेपर्स जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पेपर 1 पेपर 2 वगैरे पाहायला मिळेल. सो फर्स्ट पेपर असतो मॅथ्सचा, जे PCM आणि PCMB मधून देणार आहेत MST-CET. याच्यामध्ये 11चा पण सिलेबस असतो आणि 12चा पण असतो. 11चा सिलेबस फक्त 20% असतो आणि 80% सिलेबस हा 12चा असतो. आता 11th मध्ये कोणते टॉपिक येतात हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. 12th मध्ये कोणते टॉपिक येतात हे पण तुम्हाला याच्यामध्ये कळणार आहे. हा सिलेबस रफली अनालिसिस करून काढण्यात आलेला आहे, जो की आपण पुढे पाहूया. सो बेसिकली तुम्ही जर या ठिकाणी काही गोष्टी पाहिल्या तर तुमचं असं लक्षात येईल की 11th आणि 12th दोघांचा मिळून हा जो पेपर असणार आहे तर हा साधारणतः 100 गुणांचा होतो. अगेन अजून एक महत्त्वाची गोष्ट, तर सगळ्यात म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायो हे 3 विषय सोडले तर फक्त मॅथ्समध्ये तुम्हाला एक प्रश्न 2 गुणांसाठी पाहायला मिळतो. ओके, म्हणजे ऑब्व्हियसली मॅथ्समध्ये किती असणार आहेत, 50च प्रश्न असणार आहेत आणि एक प्रश्न 2 गुणांचा आहे. आणि अशा पद्धतीने पेपर 1 हा पूर्ण 100 गुणांचा आहे. 100 गुणांसाठी तुम्हाला 90 मिनिट्सचा वेळ असणार आहे. तुम्हाला 90 मिनिटांमध्ये 100 मार्काचा जो पेपर 1 आहे तो तुम्हाला कंप्लीट करावा लागतो. ओके, अगेन आय एम गोइंग टू रिपीट की याच्यामध्ये फक्त 50 प्रश्न आहेत. 10 प्रश्न 11वीचे असतात, 10 प्रश्न 12वीचे असतात. पेपर कंबाईन येतो, 11वी 12वी सेपरेट असं येत नाही. तुम्हाला ही एक्झाम 12वी नंतर म्हणजेच तुमची 12वीची एक्झाम झाली, बोर्ड एक्झाम झाली की मगच तुम्हाला ही एक्झाम देता येते. ओके, याला एज लिमिट असं काही नाहीये, तुम्ही कितीही एजचे असाल तरी पण देऊ शकता. बट युजली जर आपण मेजॉरिटी ऑफ स्टुडंट्समध्ये पाहिलं तर ते स्टुडंट्स 12thची एक्झाम नंतरच ही एक्झाम देतात. त्याच वर्षीही तुम्ही देऊ शकता. म्हणजे तुमची एक्झाम सपोज करा की फेब्रुवारीमध्ये बोर्डची एक्झाम झाली तर त्याच्यानंतर साधारणतः मे जून पर्यंत ही एक्झाम असणार आहे MST-CETची, तर ती तुम्ही त्याच्यानंतर देऊ शकता लगेचच. ओके, अगेन याच्यामध्ये पण काही क्रायटेरिया आहे की तुम्हाला 12वीला किती पर्सेंटेज वगैरे असायला पाहिजे, तर तो देखील तुम्ही चेकआउट करू शकता. तो दरवेळी कट ऑफ नुसार साधारणतः बदलत जातो, बट मिनिमम 50% ते असायला पाहिजे. ओके,
सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पेपर 2. पेपर 2 मध्ये आहे फिजिक्स आणि केमिस्ट्री. पेपर 2 फिजिक्स आणि केमिस्ट्री दोन्ही मिळून कितीचा आहे 100 मार्कांचा. त्याच्यामुळे पेपर 2 मध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे जे प्रश्न आहेत तर तो प्रत्येक प्रश्न एकेकाच गुणांसाठी असतो आणि अशा पद्धतीने 10 प्रश्न 11th मधले फिजिक्सचे, 40 प्रश्न 12th मधल्या फिजिक्सचे, अगेन 10 प्रश्न केमिस्ट्री 11thची आणि 40 क्वेश्चन्स केमिस्ट्री 12thची, असे मिळून एकूण 100 प्रश्न असणार आहेत पेपर 2 मध्ये. आणि हे पूर्ण 100 प्रश्न 100 गुणांसाठी असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की पेपर 2 मध्ये प्रत्येक प्रश्न हा 1 गुणांसाठी आहे. मॅथ्स प्रमाणे 2 गुणांसाठी एक प्रश्न असं काही नाहीये. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे थर्ड पेपर, ज्याच्यामध्ये बॉटनी आणि झुलॉजी कंबाईन असेल किंवा सेपरेट आहे, म्हणजे सेक्शन वाईज असेल तुम्हाला, पण पेपर एकच असणार आहे. ओके, बॉटनी आणि झुलॉजीचा मिळून पेपर एकच असणार आहे. अगेन या ठिकाणी पण तुम्हाला पाहायला मिळणार आहेत 100च प्रश्न. बॉटनीचे 50 प्रश्न, 10 11thचे, 40 12thचे, आणि झुलॉजीचे अगेन तुम्हाला 50 प्रश्न पाहायला मिळतील, 10 11thचे आणि 40 12thचे. ओके, सो तुमचं जे टेक्स्टबुक आहे 12th स्टँडर्ड आणि 11th स्टँडर्डचं बायोचं, तर ते कंबाईन आहे. त्याच्यामध्ये बॉटनी आणि झुलॉजी कंबाईन आहे. मग कोणते टॉपिक बॉटनीचे आहेत, कोणते झूचे आहेत, हे कसं कळणार, तर त्याची पण एक लिस्ट मी व्हिडिओमध्ये ऍड केलेली आहे, तीही आपण थोड्या वेळाने पाहणार आहोत. अगेन तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की इथे तुम्हाला इथे तुम्हाला पाहायला मिळते की हे जे पेपर आहेत, म्हणजे हे जे पेपर होणार आहेत, तर हे सगळ्या पेपरसाठी तुम्हाला 90 मिनिटांचाच वेळ मिळणार आहे. फर्स्ट पेपर, सेकंड पेपर, थर्ड पेपर. अगेन जे पीसीबी आणि पीसीएमबी दोन्ही ग्रुपचे पेपर देणार आहेत त्यांना 2 वेळा फिजिक्स केमिस्ट्री द्यावा लागेल. म्हणजे काय, तारखा पुढे मागे असतात. म्हणजे तुम्हाला पीसीबीचा पेपरही द्यावा लागेल आणि पीसीएमचा पेपरही द्यावा लागेल. असं नाही की फिजिक्स केमिस्ट्री एकदा द्यायचं मग फक्त मॅथ्स आणि बायो, असं करता येत नाही. तुम्हाला हे फिजिक्स केमिस्ट्री बायो वेगळं द्यावं लागतं आणि ही फिजिक्स केमिस्ट्री बायो वेगळं द्यावं लागतं. म्हणजे बेसिकली तुम्हाला सेकंड पेपर जो आहे तर तो मॅथ्स सोबत एकदा सोडवावा लागेल आणि बायो सोबत एकदा सोडवावा लागेल. ओके, सो हे सेपरेट असतं. असं नाही की तुम्ही एकाच पेपरमध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि मग मॅथ्स आणि बायो असं कराल, असं करता येत नाही. तर तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री दोनदा सोडवावं लागतं, एकतर मॅथ्स सोबत आणि एकतर फिजिक्स सोबत. आणि तारखा पण वेगवेगळ्या असतात. साधारणतः आधी पीसीएमचा पेपर होतो, मग पीसीबीचा होतो. हे दरवेळी बदलत राहतं, बट साधारणतः असं होतं. तर त्यानुसार तुम्हाला त्या तारखा कळतीलच. ओके, आफ्टर दॅट आपण सगळी करून टाकूया. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दॅट इज अगेन तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात इन्फॉर्मेशन पाहायला मिळते की वेळ किती असेल, तर पीसीएम ग्रुपसाठी 180 मिनिटं, म्हणजेच 90 मिनिटं एका पेपरला, असे मिळून 2 पेपरचे 90 मिळून 180 मिनिटं आहेत. सेम फॉर पीसीबी ग्रुपसाठी पण 90 आणि 90 मिनिटं, म्हणजे फिजिक्स केमिस्ट्रीला 90 मिनिटं आणि बायोला 90 मिनिटं. या ठिकाणी पण फिजिक्स केमिस्ट्रीला 90 मिनिटं आणि मॅथ्सला 90 मिनिटं. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे MST CET ऑनलाईन होते, पण तुमच्या घरी होत नाही. त्यासाठी एक सेंटर असतं पर्टिक्युलर, त्या सेंटरला तुम्हाला जायचं असतं आणि मग त्या ठिकाणी कम्प्युटर बेस्ड एक्झाम होते. ओके, सो एक्झाम घरी होत नाही, ऑनलाईन असेल तरी पण तुम्हाला त्या सेंटरला व्हिजिट द्यावी लागते किंवा त्या सेंटरवरती जावं लागतं आणि मग त्या ठिकाणी एक्झाम होते. अर्थात एक्झाम ऑनलाईन होत असल्यामुळे तुम्हाला कुठेही ऑफलाईन म्हणजे हार्ड कॉपी मिळणार नाही क्वेश्चन पेपरची. ही क्वेश्चन पेपरची जी कॉपी आहे ती CETचं जे सेल आहे, म्हणजे CETचं पॅनल आहे, तर ते ऑनलाईनच पब्लिश करतात त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती. सो CETची ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये तुम्हाला हा जो क्वेश्चन पेपर असेल तो पेपर झाल्यानंतर, म्हणजे परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, सो पेपर ऑनलाईन होतो पण तुम्हाला सेंटरवरती जावं लागतं. नेक्स्ट आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. कोणतंही इंडियन सिटीजन कितीही वयाचं असू दे, वयाची कोणतीही अट नाहीये, ते देखील MST CET देऊ शकतात. ओके, सो हेच एक होतं एलिजिबिलिटी क्रायटेरिया. नेक्स्ट आहे सिलेबस. आता आपण पाहतोय 11th चा सिलेबस येतो 20% आणि 12th येणार आहे 80%. या 20% मध्ये काय काय येतं, तर या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल आहे मॅथ्स. मॅथ्समध्ये आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ कंपाऊंड अँगल्स, फॅक्टरायझेशन फॉर्म्युला, स्ट्रेट लाईन, सर्कल अँड कोनिक्स, सेट्स, रिलेशन अँड फंक्शन, प्रोबॅबिलिटी, सिक्वेन्सेस आणि सिरीज. या सगळ्या टॉपिकवरचे फक्त 10 प्रश्न येतात. कशामध्ये, मॅथ्समध्ये. ओके, सो तुम्ही अंदाज लावू शकता की प्रत्येक चॅप्टरमधून, म्हणजे प्रत्येक या ठिकाणी दिलेल्या टॉपिकमधून एखादा प्रश्न तरी तुम्हाला येणार आहेच. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे फिजिक्स. सो फिजिक्समध्ये जर तुम्ही पाहिलं टॉपिक्स आपण एकदा चेकआउट करूया. फिजिक्समध्ये आहे मेजरमेंट्स, स्कॅलर अँड वेक्टर, फोर्स आहे, फ्रिक्शन आहे, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आहे, रे ऑप्टिक्स आहे, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ करंट, मॅग्नेटिझम वगैरे वगैरे वगैरे. सो अशा पद्धतीने हे काही टॉपिक्स आहेत. अगेन याच्यामधून पण फक्त 10च प्रश्न येतात, कारण 11th मधून फक्त 10च प्रश्न घ्यायचे असतात. नेक्स्ट आहे केमिस्ट्री. केमिस्ट्रीमध्ये आहे पहिला चॅप्टर सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. नेक्स्ट आहे स्टेट्स ऑफ मॅटर, रिडॉक्स रिॲक्शन आहे, सरफेस केमिस्ट्री आहे, नेचर ऑफ केमिकल बॉन्ड आहे, हायड्रोजन, S ब्लॉक एलिमेंट्स आहेत. याच्यामध्ये अल्कली आणि अल्कलाईन दोन्ही पण आहेत. बेसिक प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि अल्केन्स. सो हायड्रोकार्बन मधलं फक्त काय आहे, अल्केन्स आहे. नेक्स्ट आहे बॉटनी किंवा बायोलॉजी मधला फर्स्ट सेक्शन. याच्यामध्ये आहे डायव्हर्सिटी इन ऑर्गॅनिझम्स, अर्थात सेम
टायटल असणारा चॅप्टर नसेल, बट डायव्हर्सिटी इन ॲनिमल्स किंवा डायव्हर्सिटी इन ऑर्गॅनिझम्स घ्यावं लागेल कारण हे बॉटनी आहे. डायव्हर्सिटी इन ऑर्गॅनिझम्स म्हणजेच प्लांट ऑर्गॅनिझम्स. सो प्लांट ऑर्गॅनिझम्स बद्दल तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन तुमच्या टेक्स्टमध्ये दिली असेल रिगार्डिंग टू डायव्हर्सिटी असेल किंवा प्रिझर्वेशन, कन्झर्वेशन वगैरे, तर ते तुम्हाला याच्यामध्ये करायचं आहे. नेक्स्ट आहे बायोकेमिस्ट्री ऑफ सेल, म्हणजे सेलबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन, प्लांट वॉटर रिलेशन, मिनरल न्यूट्रिशन, प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, या सगळ्या गोष्टी तुम्हाला 11च्या टेक्स्टबुकमधल्या बॉटनीच्या अंडर करायच्या आहेत. नेक्स्ट आहे झूलॉजीमध्ये आहे ऑर्गनायझेशन ऑफ सेल. अगेन याच्यामध्ये ॲनिमल सेलबद्दल, म्हणजे दोघांकडेही सेल थोडासा सिमिलर पाहायला मिळेल, बट बायोकेमिस्ट्री म्हणजे तुम्हाला या ठिकाणी बायोमॉलिक्युल्सचा पण थोडासा अभ्यास नक्कीच करावा लागणार आहे. नेक्स्ट आहे ॲनिमल टिश्यू, ह्युमॅन न्यूट्रिशन म्हणजेच डायजेशनवाला चॅप्टर, आणि ह्युमॅन रेस्पिरेशन. सो हा सगळा सिलेबस आहे 11th स्टँडर्डचा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 12th स्टँडर्डचा सिलेबस. 12th मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे ते म्हणजे मॅथमॅटिक्स. याच्यामध्ये तुम्हाला एवढे सगळे टॉपिक्स पाहायला मिळतात, म्हणजे सगळेच टॉपिक्स आहेत, कारण वेटेज 80 मार्क्सचं आहे 12च्या सिलेबसचं. सो त्याच्यामुळे तुम्हाला ऑलमोस्ट सगळे टॉपिक्स पाहायला मिळतात. नेक्स्ट फिजिक्समध्ये पण मॉडर्न फिजिक्स, न्यूक्लिअर फिजिक्स, सगळे फिजिक्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. नेक्स्ट आहे केमिस्ट्रीमध्ये पण ऑलमोस्ट सगळे चॅप्टर्स पाहायला मिळतात, म्हणजे तुम्हाला 12चा पूर्ण अभ्यास करायचा आहे. 11th मध्ये फक्त 20% येत असलं तरी पण 12चं 80% वेटेज आहे. नेक्स्ट आहे बायोलॉजी. बॉटनीमध्ये स्पेशली जेनेटिक्स आहे, जीन्सबद्दल इन्फॉर्मेशन, बायोटेक्नॉलॉजी आहे, एन्हान्समेंट इन फूड प्रोडक्शन आहे, मायक्रोब्स आहेत, फोटोसिंथेसिस आहे. सो हे सगळे टॉपिक्स आहेत. नेक्स्ट आहे झूलॉजीमध्ये ओरिजिन अँड द इव्हॉल्युशन ऑफ लाईफ, एक्सक्रिएशन, ऑस्मोरेग्युलेशन, कंट्रोल, कोऑर्डिनेशन. सो हे सगळे चॅप्टर्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. तुम्हाला हवं असेल तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत की बुक्स कोणते तुम्ही रेफर करू शकता. तर बुक्स तुम्ही जे आपले महाराष्ट्र बोर्डचे बुक्स आहेत, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायो, तेच तुम्ही रेफर केले तरी पण चालतील. अगेन तुम्हाला जर एक्स्ट्रा काही क्वेश्चन्स हवे असतील तर त्यासाठी तुम्ही टार्गेटचं प्रिव्हियस इयर पब्लिकेशनचं बुक रेफर करू शकता. अर्थात हा प्रमोशनचा व्हिडिओ नाही आहे, बट तरीही जस्ट सजेशन. त्यासोबतच तुम्ही इतर काही पब्लिकेशन्स आहेत की जे खास MST CET साठी क्वेश्चन्स तयार करून क्वेश्चन बँक्स वगैरे तयार करतात, तुम्ही ते रेफर करू शकता. बट मोस्टली ट्रस्टेबल आहे टार्गेट. सो तुम्ही टार्गेट पब्लिकेशनचं प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स किंवा जे काही एक्स्ट्राचे MCQs असतात, आय थिंक काहीतरी 2136 असं काहीतरी MCQचा एक त्यांचा बंच आहे. सो तो तुम्ही रेफर करू शकता. आफ्टर दॅट येस, थँक्यू. सो अशा पद्धतीने आपण पूर्ण इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे MST CET बद्दल, आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. अजून याच्यामध्ये काही मुद्दा जर कव्हर करायचा राहिला असेल तर तुम्ही तो कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. मी त्याच्यावरती शक्यतो व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन किंवा त्या ठिकाणीच आन्सर देण्याचा सुद्धा प्रयत्न करेन. अगेन टेक्स्टबुकबद्दल मी सगळी इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. नेक्स्ट आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑब्व्हियसली ही महाराष्ट्रासाठी असणारी कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे. त्याच्यामुळे तुम्ही ही टेस्ट क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला फक्त महाराष्ट्रामध्येच बीटेक किंवा महाराष्ट्रामध्येच बी फार्मसी किंवा BSc फॉरेन्सिक वगैरे जे पण स्ट्रीम्स मी मगाशी सांगितले त्याच्यामध्ये तुम्ही करिअर करू शकता. महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही या टेस्टनुसार म्हणजे या टेस्टचे मार्क्स दाखवून करिअर करू शकत नाही किंवा अपॉर्च्युनिटीज तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाहीत. त्या टेस्टची नवीन